डोकं इकडं तिकडं न्यायचं. मी सुरुवातीला चालू केलेलं शेवटपर्यंत सोडल्याशिवाय राहत. काळजी करायची. पण त्याला माणूस माझ्या कीर्तनात हुशार लागतो. हां, ती नुसतं मड्याला बसल्यावानी जमत नाही आपल्याला. काय काय माणसं नुसतं मातीला आल्यावानी बसते ती. महाराजावर उपकार केल्यासारखी कीर्तन ऐकते ती. काय नाही, ॲटिट्यूडनं, ॲरोगन्सनं नसतरी मजा तशात. दादा लय होऊन गेले दादा. कीर्तन श्रवण करणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. प्रत्येक शब्दांचा अर्थ संतांनी सांगावं, जीव घाण टाकून पाळावं. मग देव जीव घाण टाकून आपलं रक्षण करतो. पितामहा भीष्माला वचन दिलं कृष्णानं, काही झालं शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला. बाणावर बाण अर्जुनाला मारला. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला. देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मानं विचारलं, देवा वचन मोडलं. देव म्हणला, स्वतःचं वचन मोडल पण माझ्या भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन लय करतो रे देव. विश्वास पाहिजे फक्त. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. होईल थोडं दुःख पण देवानं वाटोळं केलं म्हणण्यात मजा. मग सोयराबाई म्हणली, चोखोबाच्या पत्नीचं नाव काय? सोयरा. सोयराबाई म्हणली, देवाचं भजन करून कुठं संसार चालतो का? राग चोखोबाला आला. चोखोबाला वाटलं माझी बायको विठ्ठलाच्या नावाला नावं ठेवते. 9 महिन्याची गर्भवाशीन बायको सोडून चोखोबा निर्मला नावाच्या बहिणीच्या घरी गेले. चोखोबाच्या बहिणीचं नाव काय? निर्मला. तिच्या घरी गेले. 2 प्रहर उलटले. नवरा जेवायला आला नाही. शेवटी बायकोच ती. काळजी वाटायला लागली. विठ्ठलाकडे विनवणी केली, देवा चुकलं माझं. देवा चुकलं माझं. विठ्ठल विठ्ठल म्हणत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचं बी गेला. पाया पडते देवा, माझ्या नवऱ्याला धाडून द्या. आईना बाप, बहीणना भाऊ, एकटी अवघडलेली बाई मी. माझ्या जीवाची काळजी नाही पण लेकरानं जग बघावं या दयेसाठी तरी माझ्या नवऱ्याला पाठवा. पण कसं असतं ना, विषय तो त्यांचा झाला. नावडे जनधन माता पिता. जगाच्या मालकाचं चोखोबा ऐकतील याची काय खात्री? कारण देवाचं नाव घेताना देव सुद्धा अडवू येऊ शकत. मग काय महाराज, माझ्या विश्वाच्या मालकानं साडी नेसली. एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं, बाबा एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेसशील का साडी? काय नाही, मरत नाही कोण ना काय एवढं वाकू वाकू बघत जाऊ. लयच अवघड आहे पण लोकांचं. कीर्तन महत्वाचं का काय वाजलं ती महत्वाचं. पण आपलं असंच आहे, आपल्या ताटातलं गाडव सोडायचं, लोकांच्या ताटाची माशी वाकू वाकू बघायची. आपलं बघ बाबा, कीर्तनाकडे लक्ष देत चला, देव भेटना म्हण या विषयाकडं. अशी परिस्थिती आपली. घ्या, चोखोबानं 9 महिन्याची बाळंतीण बायको सोडून गेले. कोण नाही तिला. एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं, एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेस बाबा साडी, निशीन का? ती म्हणे ना, पुरुष आहे ना मी, साडी नेसू का? तुम्ही साधे पुरुष आहात, तो पुरुषोत्तम आहे. तो उत्तमातला उत्तम पुरुष आहे. त्या जगाच्या मालकानं साडी नेसली. कपाळाला कुंकू लावलं, गळ्यात डोरलं घातलं, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आणि चोखोबाच्या झोपडीच्या दारात येऊन त्यातलंच 10वं चरण आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी बुखडा तार हाक मारी, वैनी बुखडा तार हाक मारी. देवाला बंगला लागत नाही. झोपडीचं दार वाजवलं माझ्या देवानं. अवघडलेली बाई, कळा चालू झाल्या होत्या. कशा बशा दरवाजा उघडला. कोण म्हणे तुम्ही? अहो निर्मला. अहो वहिनी, बहीण मी चोखोबाची. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही पण हिला झाला. वाईट काळात आलती ना. म्हणली देवाला, बरे बाई तुम्हा देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. श्रीगोंदेकर असाल जागे तर सांगा बरं मला, देवानं धाडलं का? देवानं धाडलं का? मग
देवच आला. तिला कुठं माहित होतं ज्या विठ्ठलाच्या नावानं संसार चालतो का म्हणणारी तिचा संसार सांभाळायला विश्वाचा मालक दारात येऊन उभा टाकला. मिठी मारली जगाच्या मालकाला, डोळे पुसले विश्वाच्या मालकानं. काळजी करू नका वहिनी, आले ना मी म्हणत माझ्या चोखोबाच्या बायकोचं बाळांपण केलं. दादा, या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. पण साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. एकदा आपण त्याचं लिकरू झालं की ते आपली माय व्हायला लाजत. बाळणपणही केलं माझ्या विठ्ठलानं, बाळणपण सुद्धा घाण ना घाण काढली सोयराबाईची. साडी नेसवली, आंघोळ घातली, वेणी लावली आणि भात खाऊ घातला. चोखोबाला पोरगा झाला. काय झाला चोखोबाला? पोरगा झाला. 7-8 दिवस उलटले. सहज म्हणली सोयरा, ताई इच्छा आहे माझी पोराचं बारसं करा, पण आमचा हातावरचं पोट उदरनिर्वाह करायची, माझी खायची पंचायत, कुठं मी सोयऱ्या धायऱ्याला बारसं करून खाऊ घालणार आहे. पण जशी लोक बारसं करतात, लेकराचं तोंड दाखवतात, केलं असतं सगळं जर नवरा सोबत असता. अवघडलेली बाई टाकून नवराच गेला आणि दुःख सांगता तरी कोणाला? बरं तुम्ही बी बाई मी बी बाई, दोघी मिळून करणार तरी कसं? बरं जात आपली निस्पृश्य, लोक पायरीला हात लावू देत नाही, आपल्या बाळाच्या बारशाला येणार कोण? किती अवघड ना हो. गरिबी इतका अवघड जगात काही नाही दादा, दारिद्र्य इतकं वाईट काही नाही. कोण येणार सांगा बरं बाळाच्या बारशाला? काय चिंता करता वहिनी? अहो लक्ष्मीचा नवरा, त्याला काय पैशाला कमी, पाहिजे तसं बारसं करू. अहो तुमच्या लेकराच्या बारशाला पाहुणं रावळं, लय जागीरदार असाल तर गाव येईल, लय जागीरदार असाल तर तालुका येईल, लयच जागीरदार असाल तर जिल्हा येईल. माझ्या चोखोबाच्या बाराच्या बारशाला अख्ख्या त्रैलोक्याच्या लोकांनी हाजरी लावली आणि पोरांना आशीर्वाद. जगाच्या मालकानं आत्या म्हणून नाव ठेवलं पोराचं कर्ममेळा. नाव ठेवी येले कर्ममेळा. चोख्या मेळ्याच्या पोराचं नाव काय? कर्ममेळा. उलटत उलट 27 दिवस गेले. देवानं दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. 27 दिवसानं चोखोबाला बहिणीच्या घरी आठवलं, माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का मेली असन. किती दिवसानं? हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येतोय. तोंड वळवूनच ठेव, कशाला तेवढा तरी वेळ देवाच्या दारात. 27 दिवसानं आठवलं बायको बाळंतीण. विश्वास आहे ना देवावर. सहज म्हणले बहिणीला, निर्मले सोयरा बाळंतीण होती ग, जगली असन का? बहीण म्हणली, वाटतं का दादा तुला काय, शेवटी बहीणच ती. शेजार पाजारचं मागितलं, शिदोरी बांधली, भावाच्या डोक्यावर देऊन पाठवणी केली. चोखोबाराय निघालेले देवाला कळलं, वाहे माऊलीचे. कळतं की त्याला. लगेच देव म्हणला, वहिनी आता येते. आता काय करावं बाई, एवढ्या दिवसात हिला काही वाटलं नाही ना, आज अचानक निघाली. नाही म्हणे, माझ्या नवऱ्याला करमत नसन माझ्याशिवाय. नवरा रागवण माझा. कुणाचा? हिजा. ही सगळ्या जगाचा नवरा, हिला कुठला नवरा? नाही म्हण, नवरा रागधनी रागावतीला आम्हा. जाऊ द्या बरं म्हणे. अहो आई करणार नाही एवढं केलं तुम्ही मायासाठी ताई, थांबा थोडं. तुम्हा शिवी येते चोळी, नाही म्हणे वनमाळी. जगाचा मालक म्हणला, नको वहिनी कशाला चोळीन काय, जाऊ द्या नाही तर भांड उघडं पडन माझं. देव निघाले, हळदी कुंकू लावलं. शेजारच्या 4-5 बायकांनी 4 तांदूळ टाकले पदरात, देवानं पाठवणी केली. तेवढ्यात चोखोबा आले. तुम्ही फक्त विचार करा, 9 महिन्याची बाळंतीण बायको तुम्ही सोडून गेले आणि महिन्यानं आले तर बायको कशी स्वागत करील तुमचं? श्रीगोंदेकर डायरेक्ट काकडा. सहस्त्रे दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभाव. ओ आळीन माय माझ्या शारंग धरा, माया पंढरीनाथा. कशी करीन आता? मला काय बायको आहे माझ्याकडे बघायला लागला? तुम्हाला आहेत ना. कशी करीन?
तिथंच थांब, पुढे येऊ नको. माया काय एकटीचं लेकरू होतं होय र? तुझं कुणीच नव्हतं का? अरे कसं केलं मी? तोंड बघायचं नाही पोराचं. तो काय सुद्धा संबंध नाही तुझा. ह्याच्यापेक्षा जास्त बोलली असती पण कमी. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. शब्दानं तक्रार केली नाही सोयरानं, हातातला कर्ममेळा नवऱ्याच्या हातात दिला. नवरा दिसला म्हणून आनंद झाला, डोळ्यातनं आसू वाहिले. नवऱ्याला सांगितलं स्वामी पोरगा झाला. बाईचं सगळं चांगलं पण तोंड ग बसत नाही. तेवढं बोलून पुन्हा म्हणली वहिनी गाठ ताई गाठ पडल्या का? कोण? निर्मला ताई. त्यांनीच केलं सगळं. चोखोबर आहे म्हणले मी बाळणपणात नव्हतो म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. आता मीच बहिणीकडे होतो आणि ही म्हणते ताई गाठ पडली का? इडी का तू सोयरा? बरं मी इडी. बरं मला नाही अक्कल. आणि ह्या बायकांना विचारा बरं, है ग श्रीगंध्याच्या माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई? तुम्ही होत्या का? त्या होत्या तेव्हा तुम्ही होत्या का? तुम्ही ढगात होत्या? होते की नाही ग निर्मला ताई? एकीनं तोंड भरून सांगितलं. काय चोखवा तुमची बहीण. विश्वात एवढ्या बायका बघितल्या पण तुमच्या बायकेसारखी बाई, तुमच्या बहिणीसारखी बहीण नाही. अहो तुमच्या बायकोचं किती केलं. अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची. काय बारसं केलं पत्रवाळ्यासह तुमच्या बहिणीनं उचलल्या. एवढी मया करताना मी आईला सुद्धा कधी बघितलं नाही. अहो काय सांगाव चोखोबा. देवाकडं काही मागता आलं तर आई भवानीकडं एकच मागेल, फक्त माझ्या चोखोबाच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येकाला भेटू द्यायच्या. कळलं त्यांना. पंढरपुराकडे हात केला आणि चोखोबानं विचारलं देवा एवढं करावं का? गुरु राखत राखत भजन करणारा मी. तुला कधी चांगल्या वस्त्राचे कपडे नाही, तुला कधी चांगल्या घराचं देवघर नाही, तुला कधी चांगल्या नैवेद्याचा प्रसाद नाही. काय केलं रे देवा? फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत गेलो, तुझ्यावर विश्वास टाकत गेलो. संसार सांभाळशील याचा विश्वास होता, पण दारात येऊन चाकरी करशील एवढा मोठा कधी झालो मला कळलं नाही देवा. एवढं करत असशील तर तू सांग बरं माझं ओझ मी कशाला सांभाळू? गोमटे ते करा माझे भार ओझे तू मासे. तुम्हीच सगळं सांभाळा विठ्ठला. मला माहित आहे तुम्ही देता मागत काही. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. किती केलं हो देवा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मग कशाला काळजी करू देवा तुम्हा संतांवरी? कारण तुम्ही मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु. किती अधिकारी तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. अधिकार आहे तुमचा म्हणून सामर्थ्यानं सांगते. काही नाही करता आलं तरी चालेल, मुखात त्याचं नाव ठेवा. आई भवानीच्या विश्वासानं सांगते तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला ना, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही. किती संकट येऊ द्या सामर्थ्य न बेटा. फक्त जोगवा भक्तीचा मागा, फक्त जोगवा प्रेमाचा मागा. गोंधळ करा बिंदास करा, पण त्या गोंधळात सुद्धा भक्तीचं दान मागा. हे ज्याला मागता आलं ना, काय कमी पडलं दादा? मग काय करायचं? काही नाही, फक्त भजन. विठोपाय रखो माई जय जय जय. विनंती आहे. अधिकारी रीती
इतकी कृपा करते. अहो कसं माय म्हणू नये. आई तुळजाभवानीनं महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूल मारावा. अहो त्रिशूल घुसल्या महिषासुराच्या मुखात ना आई निघावं. महिषासुरानं म्हणावा आई, अहो राक्षस आहे तो, तरी आईनं म्हणावं, तुळजाभवानीनं म्हणावं अरे आई म्हणलास लेकरा काय मागायचं ते माग. त्रिशूल तर माघारी घेऊ शकत नाही पण वरदान देईल नक्की. महिषासुरानं मागितलं आई आता दान, तुझ्या चरणाशी देह पडला याच्यापेक्षा मोठा मोक्ष काय. पण द्यायचंच असेल तर एकच दे, जोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत तुझं नाव लावण्याच्या अगोदर माझं नाव लावण्याचं सामर्थ्य दे. आजही आपण तिला म्हणताना म्हणतो महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी. किती अधिकार तुझा. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. चारी श्रुमले परंतु न बोलवे काही. साही विवाद पडता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पाऊस लवलाय. आईस ग किती पटकन करा विचार. राक्षसावरही जी कृपा करते ती तुमच्या आमच्याला कोपेल का. राक्षसावरही जी दया करते ती तुमचा आमचा संसार सुखाचा करणार नाही का. फक्त विश्वास ठेवा. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. थोर तुझे उपकार आई आई, थोर तुझे उपकार. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. फार केलंस, खूप केलंस. फक्त एक साधा प्रश्न विचारते. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का. म्हणून आई साळवन देवी समजून घ्यायच्या अगोदर घरातली माय समजून घ्या. तुम्हाला घरातली माय कळली ना, विश्वासानं सांगते ही तुमची साळवन देवी नावाची माय तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ती माय सामर्थ्य नसेल काही नाही रे. 2-4 गोष्टी असतात. माणूस बनून राहा. काय लागतं आयुष्यात. आई बहिणींची कदर करा. ताकद आहे फार, सामर्थ्य आहे, पावित्र्य आहे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. गतवर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा माझ्याकडे सेवा आली. मी गेल्या वेळेस सहज म्हणले होते पुन्हा येईन. वाटलं नव्हतं बोली उचाल पण बोलवलं. आई साळवन देवीची कृपा आहे. पुन्हा एकदा तुमच्या दर्शनाचा योग आला आणि त्या आई भवानीच्या दर्शनाचा योग आला. सामर्थ्य फार त्यांचं. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर सगळी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. जशी तुमच्या आमच्यावर कृपा केली तशी या लेकरावर सुद्धा कृपा करावी एवढीच विनंती. आणि आहेच कृपा असल्याशिवाय डबल आले होय. कृपा आहे म्हणूनच आले. माणसाला कीर्तन आवडतं यात नवल नाही. पण आई भवानीच्या दारात पुन्हा एकदा कीर्तन होतं हे नवलाच आहे महाराज बरं का. पण साष्टांग दंडवत सगळ्यांच्या चरणावर ती सगळी मंडळी. पण काय माहिती काय होतं माहिती का, नवरात्रात कीर्तन फार असतात. तशी देवाच्या कृपेनं मला सारखीच फार असतात. पण आई भवानीची कृपा आहे त्याच्यामुळं दरवर्षी तुमच्या कीर्तनाला 3रं नाही तर 4थंच कीर्तन असतं. ती किती बी आता मला वाटतं गेलं जरा पुढं होतं माझं कीर्तन आहे ना. हां हां तर मग ती कीर्तन करून हितं. मग आज बी अहिल्यानगरला कीर्तन होतं ते करून हितं. जाऊ दे घेत जा सांभाळून. पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी लवकर येते महाराज. पुढच्या वर्षी श्रीगोंदा नाव टाकले की पहिलं लक्षात ठेवायचं दरवर्षी तासभर उशीर होतंय. ही तोंडावर देत नाहीत पण मनचार तरी मनात शिव्या देत असते. त्यामुळं थोडं लवकर येत चला आहे की नाही. कृपा आहे तुमच्या सगळ्यांची. समजून घेता हेच फार मोठे. साष्टांग दंडवत तुम्हा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चरणावर सगळे कोथिंबीर दादा असतील, दादा ही सगळी मंडळी असतील, ही सगळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही बसलेले सगळे मायबाप एवढ्या 8 तासानं बसता आहे की नाही, एवढ्या कौतुकानं कीर्तन ऐकता. खरंच चरणावर साष्टांग दंडवत आहे. तुमच्या सुंदर गायक तुमच्यामुळे शोभा आहे या सेवेला. साष्टांग दंडवत या बहिणीचा उत्कृष्ट मृदुंग वादक चरणावर मस्तक आहे तुमचा दोघांच्या बहीण. अगदी महादेवानं जो मृदुंग निर्माण केला त्या शिवाचा तांडव करायची ताकद तुमच्या हातात आहे. हा मृदंग महादेवानी निर्माण केलेला आहे. मृदंग हे वाद्य महादेवापासून निर्मित झालेलं आहे आणि त्या शिवाचं वाद्य वाजवायची ताकद तुमच्या मनगटात आहे.
किती भाग्यवान माणसं आहे तुम्ही. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. सचिवाळे दादा तुमचे मनस्वी आभार. विनेकरी दादा, चोपदार दादा, माझे वडील ज्यांच्यामुळं माझं कर्तृत्व सामर्थ्य आहे, तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. आणि सहज सतत सांगते महाराज, आयुष्यभर कीर्तनं केली. म्हणजे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी, पण कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. माऊलीनं खूप दिलं मला, पण पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती. पण मला एवढं कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. पैसा कमवाय काय लागतंय? अहो कला असली, ज्ञान असले की पैशाचा भरमाप होतो. अहो विठ्ठल भेटल्यावर लक्ष्मीचं काय अवघड आहे? पायाशी लोळण घेते दादा, आणि जो विठ्ठलाची भक्ती करतो त्याला लक्ष्मीचं काय अवघड सांगा ना दादा, पैसा मिळतो. पण मी असं तुमच्या साळवण आईच्या समोर उभा टाकून नजर वर करून आई भवानीला सांगन, आई विठ्ठला जेवढे काही पैसे कमवले प्रसिद्धीनंतर ह्या 2-4 वर्षात जेव्हापासून लोक द्यायला लागली, संसारात खर्च केले नाही. 1 रुपया कोणाची देणगी न घेता, कधी हातात पावती पुस्तक न घेता, कधी कुणाला न मागता, फक्त माझ्या कष्टाचे कीर्तनाचं मानधन. तुम्ही त्याला काही बी म्हणता, पण त्याला मानधन म्हणते ती. माझ्या कीर्तनाचं मानधन जिथं आम्ही दिवसभर कष्ट करावं, दिवसभर प्रवास करावा, पुन्हा 2 तास येऊन बोलावं, लई कष्टाचं नाही पण थोडंफार आहे ना. त्या कीर्तनाच्या मानधनावर 6.5 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी शिक्षण. दादा महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. माझं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर या नक्की बघायला. आज 90 ते 100 मुली माझ्याकडे आहेत. CBSE, SSC, आर्ट, कॉमर्स, सायन्स, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हे बेसिक एज्युकेशन तर आम्ही देतोच. प्लस शास्त्र, वेद, उपनिषद, विचारसागर, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, भजनी मालिका, गाथा, हे सगळं सामर्थ्याने गायन, पेटी, वादन. मी एकटी नाही, माझे गुरुवर्य असतात दत्ता महाराज झुके, वेदांताची संहिता देतात, श्लोकाची संहिता देतात, संस्कृतचं शिक्षण ते घेतात, गायन भैरू गुरुजी शिकवतात, पखावाज माऊली महाराज शिकवतात, कीर्तन मी शिकवते. 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली आहेत माझ्याकडे. 5वीच्या अगोदरची घेत नाही का तर तिला काही कळत नाही, 12वीच्या नंतरची घेत नाही का तर तिला लय कळतं. थोड्या दिवसानं आम्हाला शिकविल महाराज बरं का. कसं असतंय, झाडाची फांदी कवळी तर वर वागती, मोठं झाल्यावर वागती वय. तुम्हाला सांगते येगळं निघान येगळं निघून संसार बघा, असली गत होती त्यांची. काय खरं आहे महाराज, त्याच्यामुळं अवघड होतं. पण जोपर्यंत, आणि खरं सांगते, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता एवढं इमोशनली सॅटिस्फाईड करतं ना माणसाला. ही मुलं मुली जी परमार्थात आहेत, ही पुढं जाऊन नाव कमावतील, लौकिक मिळवतील, पैसा कमावतील, याची खात्री नाही आहे. तो प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी वगैरे हा प्रारब्धाचा भाग आहे. पण जे ज्ञानेश्वरीला, गाथ्याला, परमात्म्याला जपतात, ती लेकरं मायबाप आणि धर्म जपतील हा विश्वास आमच्या संप्रदायात असतो. पण मी विश्वासानं सांगते, एक हाय क्लास मेंटेन करून, आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही, गाद्यांशिवाय पोरी झोपत नाही, प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, बाथरूम, किचन वेगळं, माझ्या पाठाच्या हॉलला AC आहे, हरिपाठाचा हॉल वेगळा, ही प्रत्येक गोष्ट वेगळी केली. कारण वारकरी संप्रदाय हे कलियुग आहे दादा. इथं तुम्ही स्टँडर्ड मेंटेन केल्याशिवाय पर्यायच नाहीये. इथं महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, कळतंय तुम्हाला. इथं देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे, कळतंय का. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? मग आपलं सामर्थ्य आपण वाढवायचं. दिला ना देवाने पैसा, मग स्टँडर्ड मेंटेन करायचं, तो पैसा योग्य ठिकाणी वापर करायचा. करोडपतीची पोरगी आली तरी म्हणली पाहिजे राहते बाबा इथं, आपल्या घरापेक्षा वेगळं, एवढं सामर्थ्यानं द्यायचं. परमार्थ आपण वाढवू शकत नाही, आपल्यालाच परमार्थ वाढवतो, पण कमीत कमी त्याला सांभाळायची ताकद तरी मनगटात आई भावानीनं द्यावी, दुसरं काही नाही दादा. म्हणून सगळी सेवा त्याच्यासाठी समर्पित करते. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. हां, पुढच्या वर्षी लवकर येते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वराय